आज दिनांक 14 फेब्रुवारी 2022 190व भारतीय संविधान पारायणाचं सलग पुष्प आपण गुंफण्यासाठी एकत्र आलो आहोत. हे पुष्प आज 14 फेब्रुवारी असल्यामुळं तरुणांसाठी जास्त महत्वाचं आहे. आज संपूर्ण तरुणाई व्हॅलेंटाईन डे, हा व्हॅलेंटाईन डे एक 15 ते 20 वर्षापासून निघालेलं काहूल आहे. त्याच्या आधी याची चाहूलही नव्हती कोणाला. आणि काय आहे हे व्हॅलेंटाईन डे माहिती नाही, परंतु तरुणाचं मानसिक एक धोरण एकंदर लक्षात घेऊन, त्यांची मानसिकता लक्षात घेऊन हा प्रेम करण्याचा दिवस आहे किंवा प्रेमाचं प्रतीक म्हणून मिरवण्याचा दिवस आहे. आपल्याकडे बरेच दिवस नव्याने आलेले आहेत. त्याचे पेरेंट्स डे आहे, फादर्स डे आहे, मदर्स डे आहे, रोज डे आहे, चॉकलेट डे आहे, काय काय डेचं नुसतं पीक आलेलं आहे. थोडक्यात कसं की तरुणाईला उत्साह, आनंद, त्यांचा उत्साह एकत्रित येऊन साजरा करण्याची जी एक उपजत जैविक ऊर्जा असते, त्या ऊर्जेला शमवण्यासाठी हे सगळं केलं जातं. तशाच पद्धतीचा हा व्हॅलेंटाईन डे आहे. हे लोक मोठ्या आनंदाने पाळत असतात, पण व्हॅलेंटाईन डे मागची खरी कल्पना, त्याचा खरा संदर्भ, या गोष्टी जर बघितल्या तर आपलं सांस्कृतिक धन किंवा आपली सांस्कृतिक जडणघडण ही त्याही पेक्षा प्रचंड महत्वाची आहे. प्रेम या संकल्पनेला आपण देऊ तसं आकार, आपण सांगू तसा मार्ग निर्माण होऊ शकतो. म्हणून दोन्ही तिन्ही बाजूनी युवकांनी याचा विवेकपूर्ण विचार करणं आवश्यक आहे. व्हॅलेंटाईन डे पाळू नका, हे प्रत्येकाचं आपलं स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्य तुम्हाला संविधानामध्येच प्रदान केलेलं आहे. आपल्या अभिव्यक्तीप्रमाणे आपल्याला जगता येणं, तसे जगण्याची मुभा, तसे जगण्याचे हक्क तुम्हाला उपलब्ध करून देणारं जगातलं एकमेव पुस्तक म्हणजे भारतीय संविधान. आणि त्या संविधानाच्या पारायणामध्ये आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपण 190व पुष्प गुंफत आहोत. वस्तुस्थितीचं भान बघता अनुसूचित क्षेत्राचे प्रशासन व अनुसूचित जनजाती संबंधीचे कल्याण कार्य यावर संघ राज्याचे नियंत्रण, हा एक मध्ये आलेला अनुच्छेद आपल्याला दिसतो. कारण आपण जेव्हा बघतो की अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांच्या व्याख्या, त्याच्यानंतर त्यांच्यासाठीचे आयोग, नंतर आयोगाची कार्यकक्षा, आयोगाचे इवन न्यायिक अधिकार, इथपर्यंत आपण सगळं बघितलं. आणि मध्ये 340, 41 आणि 42 हे जे 3 अनुच्छेद शेवटचे आहेत भाग 16 मधले, हे 3 अनुच्छेद सुद्धा या प्रमाणित भाष्य करतात. किंबहुना हे जे मागासलेपण आहे त्याला निर्धारित करण्यासाठी अशी पूर्वपीठिका निर्माण करणारी आयोगाची एक फळीच जणू निर्माण केलेली आहे. आणि मध्येच हे 339व आर्टिकल जे आहे, जे विशेषत्वाने क्षेत्रावर भाष्य करतं. अनुसूचित क्षेत्राचे प्रशासन, जसं आपण बघितलं की ग्रामपंचायतीच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे अनुच्छेद आपण अभ्यासले, त्या अभ्यासामध्ये आपल्याला एक लक्षात आलं असेल की काही ठिकाणी पूर्ण क्षेत्रच ही अनुसूचित जाती आणि जनजातीची आहे. तिथे तुम्हाला इतर जाती समूहाचे लोक दिसत नाही. अशा क्षेत्राचं प्रशासन आणि त्या प्रशासनासोबत हे विशेषत्वाने लक्षात घेण्याचं आहे. क्षेत्र या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि म्हणून उल्लेख असा आहे, अनुच्छेद 339 असं म्हणतो मथळा त्याचा, अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन व अनुसूचित जनजाती संबंधीचे कल्याण कार्य यावर संघ राज्याचे नियंत्रण. कुठलाही भूभाग, कुठलाही प्रदेश भारताचा जर घेतला तर तिथे लोक राहत नाही, लोकवस्ती नाही असं तर नाही. काही जंगलं आहेत, पण जंगलामध्ये सुद्धा आतमध्ये लोकवस्त्या असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. हे जसा जसा आपली लोकशाही प्रगत होत गेली, जसा भारत पुढे जात गेला, तसतशा नवीन नवीन प्रश्न घेऊन नवीन नवीन जाती, जनजाती यांचं प्रकटीकरण झालं, ह्या समोर आल्या. आणि त्यांनाही भारतीय मुख्य समाजाच्या प्रवाहामध्ये कसं समाविष्ट करून घेता येईल, त्यासाठी एक नियोजित, सूत्रबद्ध, योजनाबद्ध अशी आखणी काहीतरी असली पाहिजे. तो उद्देश हा अनुच्छेद 339चा आपल्याला इथे बघायला मिळतो, ज्याच्यामध्ये राष्ट्रपतीला आदेशाद्वारे राज्यामधील, केंद्रामधील नाही, राज्यामधील अनुसूचित क्षेत्रांचे
प्रशासन व अनुसूचित जनजातीचे कल्याण यावर अहवाल देण्याकरिता एक आयोग कोणत्याही वेळी नियुक्त करता येईल. मात्र या संविधानाच्या प्रारंभापासून 10 वर्षे संपताच तो नियुक्त करावाच लागेल. ही फार महत्वाची तरतूद आहे. संविधान लागू होऊन 10 वर्ष जर झाली तर त्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये संविधानाला असं अपेक्षित आहे की संविधानिक मूल्य, लोकशाहीची तत्वप्रणाली ही प्रत्येक गोरगरीब माणसाकडे प्रत्येक भागात पोचली पाहिजे. संविधानाची प्रणाली म्हणजे काय? संविधानिक लोकशाही. लोकशाही म्हणजे प्रतिनिधी. प्रतिनिधी म्हणजे मतदान. मतदान म्हणजे आपण आपला प्रतिनिधी आपले प्रश्न मांडण्यासाठी संसदेमध्ये, विधानसभेमध्ये पाठवतोय याचं भान, याचं शिक्षण, थोडक्यात सांगायचं तर लोकशिक्षण आपण ह्याला. घटनेचा हा उद्देश आहे की लोकशिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये. कमीत कमी हा देश आहे, या देशात एवढी राज्य आहे, या राज्यात अशा अशा जाती जनजातीचे प्रकार आहेत, त्या प्रकाराचं लक्ष हे भारताच्या मुख्य समान सामाजिक प्रवाहात सगळ्यांनी एकत्र येणे हा आहे. म्हणून त्यासाठी ही तरतूद 10 वर्षांनंतर राष्ट्रपतीला ती करावीच लागेल असं म्हटलंय. आणि 10 वर्षापर्यंत राष्ट्रपतीला जेव्हा वाटेल तेव्हा अशा प्रकारचे आयोग निर्माण करू शकतं राष्ट्रपती. आता इथे असं विचाराल की खरंच असे आयोग निर्माण त्यावेळी झालेले आहेत का? तर 10 वर्षाच्या आधी असे आयोग निर्माण झालेले आहेत. आपण ज्या ठिकाणी आसाम, ओडिसा, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, या अरुणाचल प्रदेश, या सगळ्या प्रदेशांचा विचार करतो तर तिथल्या लोकांचं जनजीवन लक्षात घेता नंबर 1 त्यांना अनुसूचित जनजातीचा दर्जा प्रदान करणं, आणि तो दर्जा प्रदान झाल्यानंतर ते ज्या क्षेत्रामध्ये राहतात त्याला अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करणं, आणि मग त्यांच्या कल्याणासाठी काय उपाययोजना आपल्याला करता येतील त्याचा आढावा घेण्यासाठी असे अनुसूचित क्षेत्र व त्या अनुसूचित क्षेत्रामध्ये राहणाऱ्या जनजातीचा विश्लेषक अभ्यास आपल्या समोर आणण्यासाठी, त्यांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती कशी आहे ते समोर आणण्यासाठी एक आयोग नेमण्याची तरतूद संविधानामध्ये दिलेली आहे. आयोग नेमण्याचे अधिकार हे दुसरी तिसरीकडे कुठे न देता डायरेक्ट अगदी सरळ मार्गे भारताच्या राष्ट्रपतीला देण्यात आलेले आहे. समभाग 2 त्या आदेशाद्वारे आयोगाची रचना. या आदेशामध्ये काय काय असेल? राष्ट्रपती जर असे आयोग निर्माण करतील 10 वर्षापूर्वी, म्हणजे संविधान लागल्यानंतर 10 वर्ष सलग आणि 10 वर्षानंतर करावाच लागेल कंपल्सरी. पण 10 वर्षापूर्वी लागल्यानंतर पहिली 10 वर्ष राष्ट्रपतीला ते म्हणायला येईल त्या ठिकाणी जशी जशी माहिती त्यांना मिळेल त्या ठिकाणी त्यांना ती करणं भाग आहे. अशा आदेशाद्वारे आयोगाची रचना, अधिकार व कार्यपद्धती निश्चित करता येईल आणि त्यात राष्ट्रपतीत आवश्यक किंवा इष्ट वाटतील अशा अनुषंगिक किंवा सहाय्यभूत तरतुदी अंतर्भूत असू शकतील. राष्ट्रपतींना आवश्यक वाटेल अशा अनुषंगिक म्हणजे त्या अनुषंगाने, समजा एखादी जनजात या ठिकाणी आहे आणि त्यांचा पूर्वेतिहास हा दुसऱ्या कुठल्या राज्याशी आपली बांधिलकी सांगतोय. उदाहरणार्थ महाराष्ट्रामधले असे बरेचसे जनजाती आहे जे बुंदेलखंड, म्हणजे हा जो प्रदेश आपण बघितला, बुंदेलखंड हा प्रदेश उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश याच्या बॉर्डरवरचा तो प्रदेश आहे. तर त्या प्रदेशाशी आपलं नातं सांगणाऱ्या अनेक जाती जनजाती आपल्याला विदर्भ, मराठवाडा किंवा महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये सुद्धा तुम्हाला दिसतात. हे सगळे परिणाम जर बघितले तर कशाचे आहेत? त्या अनुषंगाने, म्हणजे एखाद्या जनजातीचा अभ्यास करण्याच्या अनुषंगाने की ही जनजात या ठिकाणी कुठून आलेली आहे, ह्यांचा उगम काय, हे कुठले वंशज आहे, कारण पुढे वंश वगैरे सगळे शब्द आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. म्हणून हे विवेचन महत्वाचं आहे. एक चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर 1526 साली झालेलं हल्दी घाटीचं युद्ध आपल्या सगळ्यांना माहित आहे. इतिहासामध्ये हल्दी घाटीच्या युद्धाला
एवढं जास्त महत्व अशासाठी दिलं की हल्दीघाटीच्या युद्धामध्ये महाराणा प्रतापांचा पराजय झाल्यानंतर एक छत्री अंमल मुघल साम्राज्याचा भारतावर स्थापन झाला, असं आपण अभ्यासात युपीएससीच्या एमपीएससीच्या वाचत असतो. त्या अभ्यासामध्ये पुढे असं निदर्शनास आलं की याचा संबंध, याचा अनुषंगिक संबंध हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वांशिक जैविकाशी आहे. आणि हा अभ्यास झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे राजस्थानातल्या बुंदेलखंड त्यावेळच्या प्रांतातलं सिसोदिया नावाचा वंश, सिसोदिया नावाचं जे घराणं होतं त्या घराण्यातून आलेले आहेत. मग सिसोदिया वंश हा शूद्र आहे म्हणून शूद्राला राज्याभिषेक करून घेता येत नाही वगैरे वगैरे इतिहास आपण तो सगळा बघितलाय. एका क्लासमध्ये हा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला की हल्दी घाटीच्या युद्धाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध काय. छत्रपती शिवाजी 1630 नंतर चा इतिहास कालखंड सुरू होतो आणि हे हल्दी घाटीचं युद्ध 1526 ला झालेलं आहे. तर महाराणा प्रतापां चा पराजय झाल्यानंतर जे सैन्य त्या ठिकाणी मानसिंग राजपूत म्हणून मुघल साम्राज्यात समावेश झाले आणि जे सैन्य रिप्रेस होऊन इकडे या भागात लोटल्या गेलं, सीपी बेरार म्हणा, विदर्भ म्हणा, त्या काळचा महादजी राजे अजूनही विदर्भामध्ये भोसले राजांच्या जे काही जुने अवशेष सगळे आपल्याला सापडतात. तो इतिहास महत्वाचा आहे. या संघाने सांगण्याची गरज अशी की ज्या जनजाती आज आहेत त्या जनजाती कदाचित निर्माणही झाल्या असतील ऐतिहासिक कारणांमुळे, युद्धाच्या कारणांमुळे. काही लोक आपलं संरक्षण करण्यासाठी किंवा युद्धजन्य परिस्थितीपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी राणावनात राहायला लागले आणि राणावनात डोंगर दऱ्या कपारीत राहिले. त्यांच्या पिढ्याच्या पिढ्या तिकडे राहिल्या आणि अशा रीतीने या जनजाती आहेत. म्हणजे इथल्या जनजाती ज्या महाराष्ट्रातल्या त्याचप्रमाणे इतर राज्यातल्या असतील, त्या कुठल्या तरी ठिकाणाहून मायग्रेट झालेल्या असतील, त्याही असू शकतात. याला अनुवंशिक असा आपण एक संदर्भ लावू आणि त्या अनुषंगाने असला अनुषंगिक वाटतील अशा प्रकारचे त्या जनजातीच्या आयडेंटिटीसाठी, जनजातींना रिकग्नाइज करण्यासाठी जे जे काही अनुवंशिक वाटतील ते याप्रमाणे आपण तरतुदी करू शकता, असे राष्ट्रपतींना दिलेले अधिकार या 339 अनुच्छेदामध्ये आहे. दुसरी महत्वाची केस सांगायची झाली तर गोपीनाथ मुंड्यांच्या वेळी फार मोठा संदर्भ निर्माण झाला होता की जे वंजारी आहेत आणि बंजारी आहेत, हे वंजारी आणि बंजारी याचं रिझर्वेशन मध्ये स्थान काय असावं आणि याच्यावर त्यावेळी एक कमिटी स्थापन झाली होती, आयोग स्थापन झाला होता. तो आयोग हायकोर्टाच्या आदेशाने झाला होता, परंतु हायकोर्टाच्या आदेशाने पारित केलेले जे अधिकार होते ते 339 प्रमाणे राष्ट्रपतींचेच अधिकार होते. आणि त्या आयोगाने सांगितल्याप्रमाणे की वंजारी आणि बंजारी हा फक्त नावातला भ्रम झालेला आहे, ह्या एकच जातीतले आहे आणि यांचा पूर्वेतिहास त्यांनी काढला की त्या काळामध्ये वनामध्ये जार करणारे म्हणजे वनात आपली गुजराण करणारे, वनात राहणारे असे लोक म्हणजे वनजारी आणि तिथून मग ते बंजारी असा वगैरे प्रकार केला. हे सगळे रिपोर्ट हायकोर्टाच्या तिथं गेल्यावरती हा प्रश्न मुख्यतः व्हीजेएनटी, डीटीएनटी यांच्या रिझर्वेशनच्या वेळी तयार झाला होता. हे आरक्षणाच्या बाबतीतलंच विशेष भाग आपण संविधानात अभ्यासतो आहे म्हणून हे उदाहरण या ठिकाणी सांगणं मला महत्वाचं वाटलं. थोडक्यात असं की ज्या जनजाती आहेत त्यांचे क्षेत्र आणि त्या जनजाती आयडेंटिफाय कर, हे या संविधानाने एक प्रमुख धोरण म्हणून या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसतं आणि तसे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेले आहेत. समभाग 2 शेवटचा असं म्हणतो अनुच्छेद 339 की राज्यातील अनुसूचित जनजातीच्या कल्याणासाठी आवश्यक असलेल्या म्हणून निर्देशात विनिर्दिष्ट केलेल्या योजना तयार करण्याच्या व त्यांची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात राज्याला निर्देश देणे हे संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या कक्षात येईल. आता पहिल्या समभागामध्ये राष्ट्रपतीचे आदेश दिल्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये अनुसूचित जनजातीच्या कल्याणासाठी, इथे मी निक्षून जरा उल्लेख करून सांगू इच्छितो की या 339 अनुच्छेदामध्ये अनुसूचित जातीचा उल्लेख नाहीये, अनुसूचित जनजाती, ट्राइब्स नॉट कास्ट. इथं ट्राइब आहे
आणि म्हणून कदाचित ते वेगळं प्रावधान दिलं असेल. तसंच इथे मागासवर्गही नाहीये, ओबीसी असा वगैरे संदर्भ याच्यात अजिबात नाहीये. याच्यामध्ये अनुसूचित जनजातीच्या कल्याणासाठी, अनुसूचित जनजाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब्स साठी विशेष प्रावधान असलेलं हे 339 अनुच्छेद आपल्याला असं सांगतं की इथे जे ट्रायबल्स आहेत ते ट्रायबल्स काही काही ठिकाणी असे आहेत की त्यांच्या जातीचीही कुठे नोंद नाही, त्यांना कुठला धर्म ते पाळतात तेही त्याची नोंद नाही, ते त्यांच्या देवदेवता त्यांच्या मनाप्रमाणे त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे ते वागत आहे. नंतर त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना धर्माची लेबल लावले, काही लोकांनी जातीचे लेबल लावले, काही लोकांनी मग त्यांचा पूर्वीत्याग शोधून आणला आणि पूर्वीत्याग शोधून ते अमुक अमुक याचे वंशज होते म्हणून त्या जातीचे त्यांना गणल्या गेलं. हे सगळं होत राहिलं कालांतराने. परंतु अनुसूचित जनजाती हा जो आपण एक समाजाचा खालचा थर बघतो, वास्तविक तो तसा नाहीये. ट्रायबल्स आर मोर एनरिच कम्युनिटी इन इंडिया. जे भटके विमुक्त आहे हे समृद्ध आणि संपन्न लोक आहेत. भटकेपणा हा त्यांचा एक जीवनशैलीचा भाग आहे. किंबहुना आजही अशा ट्राईब्स तुम्हाला दिसतात की दे प्रिफर टू मायग्रेट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एका विशिष्ट ऋतुकालामध्ये उंट आणि शेळ्या यांचे कळप शेतांमध्ये बसवणे, शेताला खत मिळण्यासाठी जी प्रक्रिया आहे, ही परंपरा आपली फार जुनी आहे. ते लोक इथे येतात, इथला काही गोष्टींचा आस्वाद घेतात, इथं त्यांची गुरंढोरं ठेवतात, त्यांचा आपल्याला फायदा होतो, आपण त्यांना वेळ प्रसंगी पैसे धनधान्य देतो, नंतर ते काही दिवसांनी निघून जातात. सो ही जीवनाची एकलता किंवा जीवनाचं एकटेपण नसून ही सलगता, समावेशकता आणि संपन्नता मी म्हणेन, समृद्धी म्हणेन. या समृद्धीचं दर्शन आपल्याला याच्यामध्ये दिसतं की जनजाती म्हणजे एकदम खालच्या थरातली ही दृष्टी कृपा करून आपण बाळगायला काही कारण नाही. आणि म्हणून अनुसूचित जनजातीची आयडेंटिटी, आणि एकदा ती आयडेंटिटी झाल्यानंतर त्यांच्या कल्याणासाठी जर आपल्याला काही करता येत असेल, त्यांना स्थिर स्थावर करण्यासाठी जर आपल्याला काही करता येत असेल, तर तसे राज्य सरकारला निर्देश देण्याचे अधिकार केंद्र शासनाला आहे, असं समभाग 2 अनुच्छेद 339 मधलं स्पष्ट करत आहे. जे अनुसूचित जनजाती ना विशेष महत्व या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. माझी विनंती आहे की जे अनुसूचित जनजाती, अनुसूचित जाती किंवा मागासवर्गाचे बांधव हे सगळं ऐकतात आहे, संविधानामध्ये ही प्रावधान आहेत, याचं सुद्धा आपल्या तरुण पिढीला भान नाही. आपण एसटी आहोत म्हणून कुठेतरी जाऊन सर्टिफिकेट घ्यायचं, एससी आहोत किंवा ओबीसी आहोत किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणून गणले आहोत, क्रिमिलेअरच्या सर्टिफिकेट साठी फिरायचं वगैरे वगैरे, हे सगळे प्रकार आपण करत असतो कारण हे नियम आणि कायदे आहे. पण त्या नियम आणि कायद्याची जननी जे आमचं भारतीय संविधान आहे, त्या संविधानामध्ये काय प्रावधान, कुठे कुठे कशा प्रकारच्या तरतुदी करून दिलेल्या आहेत, त्याही मुळासकट अभ्यासणं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची पूर्वपीठिका लक्षात येते आणि जीवन नकळत जास्त समृद्ध, ज्ञान संपन्न होऊन जातं. हे या ठिकाणी सांगतो आणि पुढचा अनुच्छेदाला सुरुवात करतो. पुढचा अनुच्छेद आहे 340. अतिशय महत्वाचा असा अनुच्छेद आजच्या परिप्रेक्षामध्ये, जिथे आरक्षणाचा गदारोळ उठलेला आहे. एका बाजूला मुस्लिम आरक्षणाची हाकाठी चाललेली आहे, दुसऱ्या बाजूला एक मराठा लाख मराठा आहे आणि तिसऱ्या बाजूला कमी होतं की काय त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणावर आलेली विशेष प्रकारची अरिष्ट बघता त्यांच्याही आरक्षणाच्या आरोळ्या सुरू झालेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं तकलादू स्वरूपाचं, कधी कधी असलाघ्य स्वरूपाचं राजकारण आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं, टोलेबाजी बघायला मिळते, निरर्थक बडबड बघायला मिळते, ज्यांना काही कशाचा पत्ता नाही असे लोक येऊन तथाकथित कायदे तज्ज्ञ किंवा पंडित होऊन आपलं ज्ञान पाजळताना आपल्याला दिसतं. ते सगळं असताना आपण मूळ बेसिक या 340 ची काय तरतूद आहे आणि नेमका त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम काय झालेला आहे, कशा प्रकारे तो परिणाम आणि प्रत्यक्ष नोंद घटनेमध्ये काय दिलेलं आहे आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे, याच्यामधली जी तफावत आहे, याच्यामधली जी दरी आहे, ती संपूर्ण कलहाची जननी आहे. आणि म्हणून हे समजून घेण्यासाठी आपल्याला
हा जो मधला एक गॅप आहे की काय तरतूद संविधानात आहे आणि नेमकेपणाने आपण कुठल्या मुद्द्यावर कुठे कसं भांडत आहोत याचं ज्ञान येण्यासाठी हे आजचं संविधानाचं पारायण 340 अनुच्छेदाबद्दलचं विशेष महत्व राखून आपलं अधोरेखित करण्यासारखं आहे. आणि म्हणून 340चं वाचन मी या ठिकाणी करतो की मागासवर्गाच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती. मागासवर्गांच्या स्थितीचे, मागासवर्गाच्या कल्याणाचे नव्हे, मागासवर्गाच्या संरक्षणाचे नव्हे, मागासवर्गाच्या सामाजिक आर्थिक विकासाचे नव्हे, मागासवर्गाच्या उन्नतीचे नव्हे, तर स्थितीचे. हा मूळ बेस लक्षात घ्या. मागासवर्गांची स्थिती काय आहे तिचं निर्धारण करण्यासाठी. आणि याच एका शब्दाच्या आधारावर नागार्जुन केसमध्ये 2010 साली जी इम्पेरियल डाटाची बाब सन्माननीय सुप्रीम कोर्टाने समोर आणली देशाच्या, ती एवढ्यासाठी की त्यांच्या स्थितीचं निर्धारण, आजचा जो मागास आयोग महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेला आहे ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात, त्यांचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं राजकीय आरक्षणावर गदा आल्यानंतरच तो स्थितीचं अवलोकन करण्यासाठी केलेलं आहे. त्या स्थितीचं अवलोकन झाल्यानंतर तुम्हाला त्या अवलोकनावरून लगेच रिझर्वेशन मिळालं असं होत नाही. हा तकलादूपणा मराठा रिझर्वेशनच्या वेळी आणि मुस्लिम रिझर्वेशनच्या वेळी झालेला आहे. ज्या राजकीय पक्षाला त्यावेळी सरकार असताना आपलं उदो करून घ्यायचा होता, आम्ही मराठ्यांचे कैवारी आहोत असं दाखवायचं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते करून घेतलं. लाडू वाटले, हायकोर्टामध्ये जजमेंट झाली आणि त्यावेळी खरे घटना तज्ञ, आपल्याकडे फार मोठा भेद झालेला आहे. तथाकथित घटना तज्ञ आणि खरे घटना. तथाकथित घटना तज्ञ कुठेही उभा राहतो, काही टोकाटोक करतो. त्यावेळी खरे घटना तज्ञ सांगत होते की हे जे रिझर्वेशन इथलं आहे हे रिझर्वेशन सुप्रीम कोर्टात टिकणार नाही, कारण ते स्थितीचं अवलोकन आहे. आणि स्थितीचं अवलोकन जोपर्यंत सर्वोच्च न्याय व्यवस्थेने मानल्यानंतर संसदेमध्ये कायद्यात रूपांतरित होत नाही तोपर्यंत ते आरक्षण होऊ शकत नाही. हा जो कायदेशीर तिढा आहे, हा जो संविधानिक आणि वैधानिक या दोन शब्दांमधला फरक आहे. वैधानिक दृष्ट्या तुम्ही कायदा करून टाकला, ठराव पास केला आणि त्याचं कायद्यात रूपांतर केलं की एवढे टक्के मराठा समाजाला, मुस्लिम समाजाला, ओबीसी समाजाला रिझर्वेशन देऊन टाका म्हणजे झालं, असं नाहीये. तुम्ही संविधानिक आणि वैधानिक या दोन्ही संकल्पनाच्या मध्ये याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की संविधानात स्थितीचं म्हटलेलं आहे. आणि कोणाची स्थिती? मागास वर्गाची. हा दुसरा एक शब्द तेवढाच महत्वाचा आहे. का नाही तुम्हाला इथे मागास जाती आणि जमाती असा उल्लेख दिसत? का नाही तुम्हाला इथे मागास जनजाती असा शब्द दिसत? 340 मध्ये फक्त आणि फक्त वर्गाचं क्लासिक डिफरन्शिएशन केलेलं आहे, हे जातीचं डिफरन्शिएशन नाहीये. म्हणून ओबीसी हा प्रवर्गच मानला गेलेला आहे. मग ओबीसी मध्ये कोण कोण प्रवर्ग कसे कसे काय येतात ते जातनिहाय त्याची मांडणी करण्यासाठी आपल्याला 1931 ला ब्रिटिश काळात झालेली पहिली जातनिहाय जनगणना लक्षात घ्यावी लागते. ती अजूनही तशीच प्रमाण चाललेली आहे आणि त्याच पद्धतीनं ती सगळी कामं होत आहेत. परंतु त्याच्यानंतर जातनिहाय जनगणना झालेली नाही. मंडल आयोगाने जो काही जातीचा आराखडा निर्माण करून वेगवेगळ्या जाती ओबीसी मधल्या आयडेंटिफाय करून याच अनुच्छेदाखाली त्यांची स्थापना झाली असताना जातीची जातनीय संख्या जी दिली त्या संख्येबद्दल बरेच वाद प्रवाद आहेत. सगळ्यात आधी सुरुवातीला जेव्हा काकासाहेब कालेलकरांच्या आयोगाने, एक सदस्यीय आयोगाने 1952 ला हा अहवाल दिला होता, सर्वात प्रथम मागासवर्ग आयोग 1952 ला स्थापन झाला आणि तिथे जो अहवाल दिला होता त्या अहवालाचं पुढे काहीही झालं नाही. तो भाषणात गुंडाळला गेला आणि त्याच्या मोबदल्यात या अहवालाची मीच सहमत नाही असा एक पॅरेग्राफ कालेलकरांकडून लिहून घेऊन भारतरत्न, पहिले भारतरत्न हे काकासाहेब कालेलकर आहेत आणि त्याच्यानंतर त्या अहवालावर कुणी काही बोललेलं नाही.
मागासवर्ग, जनजाती, जाती, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, आदिवासी या सगळ्यांना ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे, त्यांनी या समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे विनाकारण, माझा उद्देश तुम्हाला हे समजून देण्याचा एवढाच आहे की विनाकारण आंदोलन आणि आरोळ्यान नको ते गदारोळ याच्या ससे होळपटात न पडता तुम्हाला योग्य संविधानिक मार्ग जर शोधायचा असेल तर या गोष्टीची मूल संविधा आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि जर काही आंदोलन जातनीय असं वाटत असेल ओबीसीना झालं पाहिजे, ओबीसीचे एवढे प्रवर्ग, त्याच्यात एवढ्या जाती, एवढ्या जनजाती, कारण 3,000हून अधिक जाती यांनी निर्देशित केल्या. आता त्या जातीची संख्या 2006 मध्ये काहीतरी 5,000च्या वरती झाली होती. 2,500 जाती त्याच्यामध्ये जास्त आल्या. त्यानंतर आता जस्टिस रोहिणी आयोग जेव्हा सांगतो की या जाती जवळपास 7,000च्या वरती आहेत ओबीसीच्या, तर हा सगळा जो भाग आहे ना तिथे लक्ष केंद्रित करून हा आयोग म्हणजे पॉलिसी म्हणजे सरकार बदललं त्यांना तशा पॉलिसी वाटल्या, मोदी सरकार आलं, मोदी सरकारांनी जस्टिस रोहिणी आयोग लावला. हे सगळे सरकारांनी केलेल्या बाबी आहेत. परंतु मागास वर्ग इतकंच निदान संविधानामध्ये दिलेलं आहे. ते का दिलेलं आहे, कशासाठी दिलेलं आहे, त्याच्यावरील जर प्रश्न आले तर आपण त्याचं विवेचन करूया, तो भाग वेगळा आहे. परंतु मागास जाती किंवा मागास जनजाती असा उल्लेख 340 मध्ये नाही. तो असल्याखेरीज ओबीसींची जातनिहाय जनगणना या देशामध्ये होऊ शकत नाही. आणि म्हणून जर काही प्रथमतः करणं आवश्यक असेल तर या अनुच्छेदामध्ये एक सुस्पष्ट सकारात्मक अशी घटना दुरुस्ती तितक्याच रचनात्मक मार्गाने होणं आवश्यक आहे. आपण याचं वाचन करू. मागास वर्गाच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती. तुमचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी, हक्काच्या प्रस्थापिततेसाठी. पण हेच जर तुम्ही 338 आणि 338 क मध्ये बघितलं तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांचे हक्क हे आयोगाने निर्धारित केलेले आहे. त्याच्यावर त्यांना अगदी न्यायिक चौकशापासून ते सगळे अधिकार आहेत. म्हणून त्यांचं जो व्हॉल्यूम आहे 338 अनुच्छेदाचा, 338 आणि 338 क, त्यांचा भला मोठा 10 ते 11 त्याच्यामध्ये समभाग आणि बाकीचं सगळंच जे आहे ते आपण बघितलं. परंतु इथे हे हक्क प्रस्थापिततेसाठी खरंच हे हक्क तुम्हाला द्यायचे की नाही द्यायचे. एक प्रकारे आत्ताचा जो 340 अनुच्छेद आहे तो स्थितीचं अन्वेषण, स्थितीचं निर्धारण, तुमच्या असलेल्या सद्यस्थितीचा तपास एवढ्यावरच भाष्य करतो. भारताच्या राज्य क्षेत्रातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या स्थितीचे व त्यांना ज्या अडचणी सोसाव्या लागतात त्याचे अन्वेषण करणे आणि अशा अडचणी दूर करण्यासाठी, त्यांची स्थिती सुधारण्यासाठी संघराज्याने किंवा कोणत्याही राज्याने कोणत्या उपाययोजना कराव्या यासंबंधी त्या प्रयोजनाकरिता संघराज्याने किंवा कोणत्याही राज्याने कोणती अनुदाने द्यावीत व कोणत्या शर्तींना अधीन राहून अशी अनुदाने द्यावीत यासंबंधी शिफारसी करणे याकरिता राष्ट्रपतीला त्यास योग्य वाटतील अशा व्यक्तीचा मिळून बनलेला आयोग आदेशाद्वारे नियुक्त करता येईल. आणि असा आयोग नियुक्त करणाऱ्या आदेशाद्वारे आयोगाने अनुसरावयाची कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. राष्ट्रपतीला स्थितीचं अन्वेषण करण्यासाठी आयोग निर्माण करण्यात येईल. संघराज्य परिक्षेत्रामध्ये संघराज्यासाठी म्हणजे संपूर्ण देशासाठी किंवा एखाद्या राज्यामधल्या एखाद्या विशिष्ट प्रभागासाठी, एखाद्या विशिष्ट प्रवर्गासाठी हे परीक्षण करत असतात. कुठल्या गोष्टीचं परीक्षण करावं, इथे 2 गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. त्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर सामाजिक आणि शैक्षणिक असंच म्हटलेलं आहे. परंतु याला पुढे आर्थिक या तिसऱ्या विरुद्धावलीची जोड कालांतराने देण्यात आली, जे तुम्हाला नागार्जुन केसच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये 2010ला हा शब्द दिसतो आणि त्याप्रमाणे तो इम्पेरियल डाटा हा शब्द रूढ झाला. समभाग 2 याप्रमाणे नियुक्त केलेला आयोग त्याच्याकडे निर्देशिलेल्या बाबीचे अन्वेषण करेल आणि त्यास आढळून येईल अशी वस्तुस्थिती
त्यास आढळून येईल अशी वस्तुस्थिती मांडणारा व त्याला उचित वाटतील अशा शिफारशी करणारा अहवाल राष्ट्रपती सादर करेल. तिसरं आहे, राष्ट्रपती याप्रमाणे सादर केलेल्या अहवालाची प्रत त्यावर केलेल्या कारवाईचे स्पष्टीकरण करणाऱ्या निवेदनासहित संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करेल. इथे मागासवर्ग, ओबीसी प्रवर्ग याच्याबद्दलचा 340 अनुच्छेद संपला. आता वस्तुस्थिती मांडणारा असा अहवाल आयोग देईल. आपण विचार करूया, गायकवाड आयोग, राणे आयोग हे जे आयोग होते त्याच्यामध्ये हायकोर्टाचं डिसिजन मराठा रिझर्वेशनच्या बाबतीत केलेलं आणि सुप्रीम कोर्टाचं जे न्यायपत्र आहे त्या न्यायपत्रामध्ये फार स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की मराठा समाजाची सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती जर डोंगर दऱ्यात राहणाऱ्या आदिवासी, पाड्यांवर राहणाऱ्या पारधी समाजाची, बेड्यांवर राहणाऱ्या पारधी समाजाची, तांड्यांवर राहणाऱ्या बंजारा समाजाची मराठा समाजापेक्षा उच्च आहे, त्याच्याही पेक्षा मराठा समाज हा खालच्या सामाजिक व शैक्षणिक स्तरावर आहे, तर हे मांडण्यास आम्ही तयार नाही असं सुप्रीम कोर्टाचं स्पष्ट आहे. Hard to believe that educationally and socially, socio-education standard of Maratha Samaj is lower than the Adivasis and tribals who are staying in far remote areas. त्यांना पहिला आरक्षणाची गरज आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. मग त्याच्यावर अजून गदारोळ होऊन आतापर्यंत मराठा आरक्षणाचं भिजत घोंगड तसंच पडलेलं आहे. फक्त महाराष्ट्रात हे प्रकार झाले असं समजू नका. फक्त तामिळनाडूचा अपवाद वगळता ज्यांनी अगदी अक्कल हुशारीने त्यावेळी संसदेमध्ये तशी घटना दुरुस्ती करून घेतली आणि केवळ म्हणून तिकडे 69% आरक्षण टिकलं, पण तेही वादाच्या भोवऱ्यात आहे. त्याच्यावरही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल होऊन न्यायाच्या प्रतीक्षेत न्याय प्रविष्ट झाला म्हणतात तसं आहे. हरियाणा मधलं जाट आंदोलन त्यावरही काही झालेलं नाही आहे. जाट आंदोलनाची त्यावेळीची तुम्ही धग बघितली तर केवढं मोठं आंदोलन ते देशातलं झालेलं होतं. त्यानंतरचं गुज्जर हे राजस्थानातलं गुज्जर बांधवांचं आंदोलन, आपल्याला हा काळ नजरेआड कडून चालता येणार नाही. या अनुच्छेदाच्या दृष्टीने विचार करताना देशामध्ये झालेली आंदोलनं ती का झाली, परंतु तरीही संसदेमध्ये जी इष्टात्पती दुरुस्ती निश्चित मार्गाने झाली पाहिजे या अनुच्छेदामध्ये ती होत नाहीये. कारण मागासवर्ग याच्यात कोणाला टाकायचं, कोणाला काढायचं, कुठल्या जाती समाविष्ट करायच्या, नवीन नवीन जाती रोजच्या रोज येऊन समोर उभ्या राहतात, त्या जातींना समावेश कुठं करायचा. नॅचरली SC ST बांधव म्हणतात आमच्याकडे नको, हे शेड्यूल कास्ट मध्ये नाहीच आहे, कारण ते लिखित आहे. त्यांची जातनिहाय लोकसंख्या आणि त्यांची जातनिहाय यादी ही सरकार मान्य आहे. ST बांधवांची अनुसूचित जनजातीची तीही तशीच आहे, परंतु इथे तो शब्दात नसल्यामुळं त्यांच्या जाती रोज नव्याने येतात. मग त्या जातीनं टाकायचं कुठे? बरं, मागासवर्ग हा काय फक्त हिंदू धर्मामध्ये आहे का? मुस्लिमांमध्ये नाही, सिखांमध्ये नाही, पारस्यांमध्ये नाही, इव्हन ब्राह्मणांमध्ये आहे. त्यांच्यातल्या पण काही जाती ओबीसी मध्ये आहेत. दुसरं एक महत्वाचं, अदर बॅकवर्ड कम्युनिटी, हा जो ओबीसी आहे हा फक्त BC आहे. संसदेमध्ये इतर असा शब्द कुठेही आलेला, आपल्या संविधानामध्ये इतर असा शब्द कुठेही आलेला नाहीये. जे मागास म्हणून आपण समजतो त्या मागासवर्ग जे आयडेंटिफाईड आहे त्याच्याहून इतर एवढाच फक्त तो संदर्भ आहे. तोही माझ्या दृष्टीने एक प्रकारचा भेद निर्माण करणार आहे. BC इज द प्रॉपर संविधानिक वर्ड. बॅकवर्ड क्लास, मागास वर्ग हा शब्द स्पष्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं ओबीसी अनेक लोक प्रश्न विचारतात, ओबीसीचं कुठं आहे आर्टिकल ओबीसी? तर ओबीसी हा शब्द प्रयोग नाहीये. तो आपण बोलण्याच्या लिहिण्याच्या ओघामध्ये अशा पद्धतीनं त्यांना डिफरन्शिएट करण्यासाठी इतर बॅकवर्ड क्लासेस पासून म्हणून अदर लिहिलंय, कारण हे शेड्युल्ड आहे. मग आता नवीन कास्ट जर एखादी आली असेल आणि जर शेड्यूल कास्ट म्हणतील ही आमच्यातली नाहीये,
शेड्यूल ट्राईब म्हणतील हे आमच्या ते नाही, आमच्या शेड्यूल मध्ये हे नको, नॅचरल आहे, त्यांचा जो कोटा आहे आरक्षणाचा तो ठरलेला आहे. आपल्या भाकरीमध्ये अजून एक शेअर कोणाचा यावा, तसेच आपल्या भाकरीचे 13 तुकडे होतात आहे, त्याचे जर 20 झाले तर आपल्याला पोटाला अन्न काय मिळेल. आणि म्हणून ते लोक त्या जातीने येऊ देत नाहीये. मग त्या जाती कुठे, त्या ओबीसी मध्ये. म्हणून ओबीसी हा फार मोठा, बॅकवर्ड क्लास हा फार मोठा आवाका आहे. आणि तो समावेशक दृष्टीनं आपल्याला आरक्षणाचे खरे मुद्दे जर निकाली काढायचे असतील आणि त्याच्या मागे तुमची राजकारणारहित, राजकारणाशिवायची नैतिक भूमिका जर स्पष्ट असेल तर आणि तरच या प्रश्नावर काहीतरी तोडगा निर्माण होऊ शकेल. इथे ही तरतूद आहे अनुच्छेद 16 मध्ये, जे संधीची समानता आहे, त्या संधीच्या समानतेमध्ये अनुच्छेद 16 समभाग 4 खंड 4 मध्ये जो उल्लेख आहे तोही उल्लेख असाच आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती व मागास वर्ग, मागास जाती, मागास जनजाती असा उल्लेख नाही. म्हणून तुम्हाला जे आरक्षण मिळेल ते 27% असू द्या की डिफॅक्टो 17% येऊ द्या, तो भाग नंतरचा, म्हणजे तो विषय वेगळा आहे. पण या 27 मध्ये तुम्ही किती आहात याची निर्धारक माहिती जर हवी असेल तर तुमची जातनीय जनगणना ही झालीच पाहिजे. दुसरं जातनीय जनगणनेचं महत्व अशासाठी आहे की याच्यातल्या किती जाती ह्या आरक्षण ला पात्र आहेत किंवा आरक्षणासाठी पात्र ठरतील त्या. कारण अशा अनेक जाती असतील की ज्यांना आरक्षणाची गरजच नसेल, त्यांना आरक्षण देऊन उपयोग काय. मग त्याच्यासाठी असं असतं की आम्ही इकॉनॉमिक आरक्षणाचं नवीन लावलं, एससीबीसी हे एक सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण हे एक नवीन काढलं, त्यानंतर क्रीमी लेअर हे एक नवीन काढलं. म्हणजे तुम्ही काय केलं, एक वस्त्र 3 भागामध्ये फाटलं होतं तर त्या 3 भागाचे 30 करून चिंध्या करून टाकल्या. तकलादू स्वरूपाची मलमपट्टी चालणार नाही. मूलभूत आपल्याला त्याच्यावर उपचार करता आला पाहिजे. क्षयरोग आहे म्हणून क्षयरोगी त्याला तितक्या पुरतं खोकल्याचं औषध दिलं आणि क्षयरोग बरा झाला, त्याची आकडेवारी मिरवून घेतली, त्याला अर्थ नाही. क्षयरोग हा समूळ नष्ट झाला पाहिजे समाजातून, जेणेकरून क्षयरोगी निर्माणच होऊ नये. असं जर पाहिजे असेल तर त्याची अमूलाग्र वेगळी बेसिक ट्रीटमेंट तुम्हाला करता आली पाहिजे. ती होत नाहीये. हे आपलं सगळ्यांचं सामूहिक दुर्दैव आहे. याच्यामध्ये आम्ही बॅकवर्ड क्लास, जे आपल्यावर प्रस्थापित उच्च वर्ग आहे, ते सगळे मागास वर्ग, जाती, जनजाती, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, आदिवासी आणि सगळ्या धर्मातले, धर्मातीत त्याच्या पलीकडे जाऊन आपण त्याचा विचार करायला, सगळ्या धर्म संप्रदाय पंथातले लोक यांनी याचा विचार करून, लिंगायत पंथ आता नवीन धर्म प्रस्थापित करण्याच्या मागे लागलेला आहे, त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण याचा विचार करून जर याचं सुयोग्य असं संविधानिक निर्धारण करणार असू तरच त्या संविधानिक निर्धारणाचं प्रतिबिंब वैधानिक निर्धारामध्ये पडेल आणि तसे स्पष्ट कायदे येतील. आज कायद्याच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये जी क्लिष्टता सर्वसाधारण माणूस अनुभवतोय प्रॅक्टिकली, ही क्लिष्टता याच्यामुळे आली की आपली मनोभूमिका राजकारण करण्यापलीकडे जात नाही. समाजाचं कल्याण, देशाचं कल्याण, देशाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी साह्यभूत व्हावं, ही जी राजर्षी शाहू छत्रपतींची दृष्टी आहे, ही दृष्टी समजून घेण्यात किंवा त्याचा पूर्णपणे प्रतिबिंबित संविधानामध्ये करून घेण्यात आपण कमी पडतोय, हे आपण प्रांजळपणे कबूल केलं पाहिजे. तुम्ही आज कबूल करा, नाहीतर उद्याची पिढी तुम्हाला कबूल करूनच घेईल आणि त्यांना सुद्धा ते मान्य करावंच लागेल, कारण हा अभ्यासाचा, विवेचनाचा, पारायणाचा भाग आहे. ही दृष्टी संविधानिक तरतुदीबाबत यावी, हा एक स्पष्ट उद्देश संविधान पारायणाचा आहे. आज आपण वेळोवेळी 340 वर थांबतोय. उद्या 341 व 342 हे घेऊन आपण आपलं 191 पुष्प दिनांक 15 फेब्रुवारीला अभ्यासू. तोवर तुमची रजा घेतो. तुमच्या अनुमतीने इथेच थांबतो. धन्यवाद.